हो, तुमचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे तुषार मोहिरे ऑफिशियल. मित्रहो, आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत. विषय म्हणजे असा आहे की आज आपले बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. 1891 14 एप्रिल 1891ला त्यांचा जन्म झाला. त्याच्यामुळे आज त्यांची जयंती साजरी केली जाते. बाबासाहेबांचं कार्य खरंच खूप महान आहे. त्यांच्या कार्याची दखल एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये घेणं आपल्याला शक्य होत नाही आहे. तरी पण आपण हा छोटासा प्रयत्न करत आहोत. आज त्यांची कार्याची दखल अनेक चित्रपट, अनेक पुस्तकं, तसेच अनेक सिरियलमधून आणि नाटकांमधून त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. आणि आपण या 4 ते 5 मिनटाच्या व्हिडिओमध्ये त्यांच्या कार्याची कार्य म्हणजे मांडणं आपल्याला इतकं शक्य नाही, तरी पण आपण प्रयत्न करत आहोत. बाबासाहेबांनी फार मोठी कार्य केले आहेत. बाबासाहेबांचा जन्म हा अस्पृश्य जातीमध्ये जन्म झाला, म्हणजे महार जातीमध्ये. त्या काळात त्यांच्या समाजाला पाहिजे तशी समाजात किंमत नव्हती. त्यामुळे त्यांना त्यांच्या समाजासाठी खूप कार्य करावी लागली. समाजाला वरती आणण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांचं शिक्षण हे म्हणजे तसं बघायला तर गावीच झालं लहानपणी शिक्षण. नंतर कॉलेजचं शिक्षण त्यांनी मुंबईत घेतलं. आणि नंतर मग ते अर्थशास्त्राची PhD घ्यायला ते लंडनमध्ये गेले आणि तिकडून ते शिकून इंडियामध्ये परत आले. आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाच्या समस्यांची जाणीव होती की आपल्या समाजाला काय काय दुःख भोगायला लागत आहेत आणि आपल्या समाजाला इतर लोक कसे वागणूक देत आहेत, उच्चवर्णीय. त्यांना तर तलावाचं पाणी प्यायला पण बंदी होती. त्याच्यामुळे त्यांनी महाडमध्ये जे 14 तळ आहे तिथे आंदोलन करून आपल्या समाजाला न्याय मिळवून दिला आणि तिथलं पाणी ते तलाव त्यांच्यासाठी खुलं झालं. तर त्यांनी खूप कार्य केले आहेत त्यांच्या समाजासाठी. त्यांचं वैयक्तिक आयुष्य म्हणजे तर त्यांचं लग्न हे रमाबाई आंबेडकरांशी झालं. आणि त्यांचे वडील हे ब्रिटिश सैनिकांमध्ये आर्मी ऑफिसर होते. त्यानंतर त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाची संधी थोडीफार उपलब्ध झाली की त्यांची आर्थिक स्थिती थोडी घरची चांगली होती. परंतु तरी देखील त्यांनी लंडनमध्ये शिक्षण घेताना खूपच म्हणजे त्यांच्या जेवणाचा प्रॉब्लेम होता. त्यांनी पापड खाऊन शिक्षण घेतलं, असं पुस्तकामध्ये लिहिलं, आपण वाचलेलं असेल कुठेतरी. तर त्यांनी खूप हालअपेष्ट काढून शिक्षण घेतलं लंडनमध्ये जाऊन आणि त्याचा फायदा त्यांनाच आणि त्यांनी त्यांच्या समाजासाठी केला की त्यांनी फक्त शिक्षण स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी न वापरता आपल्या समाजासाठी त्याचा कसा वापर करता येईल याचा त्यांनी पुरेपूर त्यांचा वापर करून घेतला. तसेच त्यांनी आपल्या समाजाला अस्पृश्यतेतून वरती आणण्यासाठी बौद्ध धर्माची त्यांना दीक्षा दिली आपल्या समाजाला. आणि आज त्यांचा समाज नवबौद्ध म्हणून ओळखला जातो. म्हणून त्याची आठवण म्हणून आज लोक त्यांची जयंती साजरी करतात. त्यांचे समाज ही त्यांची दखल घेतो आणि 14 एप्रिलला त्यांची जयंती साजरी केली जाते. आज स्वच्छ पांढरे कपडे घालून, आता निळे झेंडे घालून त्यांचे समाजातले लोक हे रस्त्यावर उतरतात. तर इतर समाजातले लोक देखील त्यांना मानतात, कारण त्यांनी फक्त त्यांच्या समाजासाठी नाही तर इतर समाजासाठी देखील काम केलेलं आहे. आरक्षण आणि आज त्यांच्यामुळेच आपल्यासारखे लोक OBCचं आरक्षण किंवा SC STचं आरक्षण मिळालं आहे. त्यांनी जी घटना लिहिली आपल्या देशासाठी, तर घटना लिहिण्याचं पण त्यांनी ते काम केलेलं आहे. तसेच SC ST OBC आरक्षण हे त्यांच्यामुळं मिळालेलं आहे. म्हणून आपण फक्त बौद्ध समाजात नाही तर इतर समाजाने देखील त्यांचे आभार मानले पाहिजेत. म्हणून आपण आज त्यांचा आभार मानण्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि आपण आभार मानू तेवढे खूप कमी आहेत. त्याच्यामुळे मित्रहो, चला आता मी तुमचा निरोप घेतो आणि पुढच्या वेळी आपण नवीन विषयावर बोलू. आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.